कोकणात येणार असाल अंजारल्यावरून हरणेला जायला 2 रूट आहेत. भाई समुद्राला लागून मंदिर आहे. इथे जे कोणी राहतात या पॅचवर भाई कसले लकी आहेत. या हरणेला हा सुवर्णदुर्ग किल्ला, हा गोगड किल्ला आणि आणखी एक किल्ला आहे जो याच्या बाजूलाच आहे, कनकदुर्ग म्हणून. काय इथे लाटा कसल्या उडतायत. इथे लाटा ती बघा ती बघा ती बघा ती बघा भाई क्रेझी. बाजूला हा असा समुद्र, हा इथे रोड, समुद्र. हरणेला हॉटेल आमंत्रणला आलोय जेवायला. हरणे ते करडे बीच जो कोस्टल रूट आहे ना, खूपच सिनिक आहे, खूपच भारी. नक्की एकदा तरी ट्राय करा. या मंदिराचं वैशिष्ट्य हा एका छोट्या टेकडीवर आहे आणि तिथून जो समुद्राचा नजारा दिसतो. हरणे आणि अंजारल्याला जोडणारी ही जी टेकडी आहे त्याच्यावरचे हे जे कर्व्स आहेत, यू टर्न्स आहेत, डोंगरावरून दिसणारा नजारा आहे भाई क्रेझी, एकदम भारी. लग इतका चांगला आहे की हे बघा भाई क्रेझी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकणातील अंजारल्यामधून. इथे नाश्ता आलाय, घावणे चटणी आणि रितवीला ऑमलेट पाव हवा होता. ऑमलेट पाव मागवलाय. रात्री एडिटिंग करत होतो भाई, झालं नाही. 11 साडे11ला बेकार झोपायला लागली, डोकं पण जरा दुखायला लागलं, त्यामुळे झोपलो आणि आता सकाळी उठून 8 वाजल्यापासून परत एडिटिंग करतोय, बट अजूनही झालं नाही आहे. फायनली हे उठले, आता नाश्ता करायला आलो आहे. परत एडिटिंग करेन, कंप्लीट झालं की मग निघू बाहेर फिरण्यासाठी. आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे. आता हे दोघं करून येतील तोपर्यंत माझं एडिटिंग होऊन जाईल आणि मग परत आंघोळ करून निघूयात. इतकं आवडलं की अजून एकदा आणि अजून एकदा मागवलं. आणि मेन कसं आहे ना, इथली ही जी चटणी आहे आम्ही घरी बनवतो, सेम तशीच्या तशी आहे. साऊथ इंडियन चटणी मला नाही आवडत फार, बट ही जी घरी बनवतो शीतल वगैरे तशी त्यांनी बनवली आहे. मे बी इथे कोकण पट्ट्यामध्ये सेम बनवतात. ऑमलेट पाव आलं आहे आणि आणखी एकदा घेतलेली घावणे आणि चटणी. आज आपण अंजारल्याच्या या रॉयल विलाजमध्ये स्टेला होतो. बाय द वे, या प्रॉपर्टीबद्दल अजून माहिती हवी असेल तर आधीचा व्लॉग आवर्जून बघा, ज्यामध्ये आपली मुंबई ते अंजारल्याची जर्नी आणि इथे आपण स्टे केला आहे याची बेसिक रूम टूर वगैरे दाखवलेली आहे. इथे रेस्टॉरंट आहे, इथले स्टाफ खरंच खूपच मस्त आहेत, म्हणजे छान आहेत. जेवण वगैरे टेस्टी होतं, ब्रेकफास्ट पण टेस्टी होता, घावणे मस्त खाल्ले. आणि आता चला निघूयात. ॲक्च्युली वाजले आहेत 1 दुपारचा. सो चलो लेट्स गो. व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे या सगळ्यामध्ये वेळ गेला. आणि यांची प्रॉपर्टी रोड टच आहे आणि बाजूलाच यांची आणखीन एक जागा आहे आणि ही क्रॉस करून समुद्र आहे भाई. यांची स्वतःची बाग आहे, त्याच्यानंतर सुरुचीची बाग आहे आणि प्रायव्हेट बीच. कायच हवं ना, अशी ही छान प्रॉपर्टी आहे. इथे गाडी पार्क केलेली आणि याच्या मागेच समुद्र आहे. इथून थोडंसं वॉक केलं की समुद्र आहे. अंजारला गावामधून टाकली आहे, म्हणजे असंच रॅन्डम म्हटलं गाव बघूया आपण. मॅपने दाखवला रस्ता की इथूनही जाऊ शकतो. मला माहिती आहे की नॅरो रोड आहे, मेन रस्ता सोडून आम्ही आतून चाललो आहे. जरा नवनवीन एक्सप्लोअर करायला मजा येते. सो कोकणात येणार असाल तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घ्या, कारण कोकणामध्ये नेटवर्कचा खूप इश्यू आहे. आता अंजारला एवढा फेमस आहे हरणे अंजारला, इथे नेटवर्क नाही आहे आणि एअरटेलचा पण नाही, जिओचा पण नाही. ज्या मोठ्या लिडिंग कंपनी आहेत त्यांचा नेटवर्क नाही आहे. सो वर्स्ट कंडिशन आहे आणि कोकणात रॅन्डम कुठेही नेटवर्क नसतो. त्यामुळे कधी कोकणात आलात, कुठेही तुम्ही फिरायला जाणार असाल, पहिले त्या रिजनचं, त्या लोकेशनचं ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा. अंजारल्यावरून हरणेला जायला 2 रूट आहेत.
एक डोंगरावरून जातो आणि एक डोंगराच्या खालून. बाई दोन्ही पण खूपच जास्त सिनिक आहेत. आणि आता आपण खालच्या रूटने चाललो आहे, कारण येताना आपण सनसेटच्या टायमाला वरच्या रूटने येणार आहोत. आता जस्ट इथे बाजूला 5-15 हे गाव आहे, तिथलं राम मंदिर खूप भारी दिसत होतं, म्हणून छान ड्रोन शॉट वगैरे उडवले. मस्त भाई, समुद्राला लागून मंदिर आहे आणि तिथून बाजूला हरणेचा किल्ला वगैरे भाई टॉप नॉच, मस्त एकदम. सो चलो आता पुढे. समोर गाव पण आहे त्यांच्या बाजूला. ऊन एवढं आहे की आम्ही बाहेर नाही पडलो, गाडीतून ड्रोन उडवला. 5 पंढरी गावाचं नाव होतं. 5 पंढरी काहीतरी मी बोललो, 15 की काहीतरी बोललो. आणि बाजूला आता किल्ला आहे. आता आलो आहे हरणेच्या बाजूच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूच्या गोगड की गोवागड असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्याला मला करेक्ट करा, तुम्हाला माहीत असेल एक्झॅक्ट नाव तर. सो भारी आहे की किल्ल्याच्या आत गाडी घेऊन आलो आहे. मागे एक दरवाजा होता जिथून समुद्र दिसत होता, भारी दाखवतो मी तुम्हाला आता. तसं किल्ल्यावर आता काही नाही आहे, पडीक आहे, बट वॉल मेंटेन ठेवले आहेत वाटतं यांनी. आपण ऑल द वे तिकडून तिकडे अंजारला आहे, तिथून आलो आणि हे समोर व्हाईट कलरचं स्ट्रक्चर दिसतंय तेच ते 5 पंढरीचं राम मंदिर. आणि इथे वरती रिजंटा हॉटेल आहे. बाय द वे मी टूर पण ऑपरेट करतो. सो माझे जे क्लायंट असतात जे इकडे अंजारल्याला फिरायला येतात त्यांना इथे मागे वरती रिजंटा हॉटेल आहे, तिथे स्टे देतो. सो तुम्हालाही यायचं असेल कोकणात कुठेही, महाराष्ट्रात कुठेही, भारतात कुठेही, इंडिया बाहेर कुठेही जायचं असेल तुम्हाला फिरण्यासाठी, तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा बिझनेस नंबर आहे 8828806888. सो तिथे वरती स्टे देतो या डोंगराच्या वर, त्यामुळे तुम्हाला तिथून हा सुवर्णदुर्ग किल्ला, हा संपूर्ण समुद्र वगैरे भाई अफाट हे सगळं दिसतं. कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल मला कॉन्टॅक्ट करा. बाकी चला आता एक्सप्लोअर करूया हा किल्ला आणि याचे आता छान ड्रोन फुटेज बघा, याचे पण बघा आणि समोर असलेल्या या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे सुद्धा. या हरणेला हा सुवर्णदुर्ग किल्ला, हा गोगड किल्ला आणि आणखी एक किल्ला आहे जो याच्या बाजूलाच आहे, कनकदुर्ग म्हणून. सो या एकाच ठिकाणी असे 3 किल्ले आहेत. इथे जे कोणी राहतात या पॅचवर भाई कसले लकी आहेत. तिकडेही समुद्र, इकडेही समुद्र, इथे समोर सुवर्णदुर्ग किल्ल्याचा दिसणारा दृश्य भाई बाप. आणि हे बघा इथली जमीन ढासळली आहे, इथला जी तटबंदी होती ती पडली आहे. बाकी भाई हवा मस्त येते, खूप छान वाटतंय, खूप भारी. इथे रित्वीला नवीन खेळणे मिळाले. आणि कनकदुर्गला आलो आता आम्ही. आणि मला माहीत नव्हतं एवढं पुढपर्यंत गाडी वगैरे येते. सो भारी वाटतंय. राईटला जो समुद्र होता फुल खवळलेला आहे, पावसाळा चालू आहे ना, पाऊस पडत नाही आहे पण पावसाळा चालू आहे, सो खवळलेला होता फुल. या हरणे बंदराच्या इथे या किल्ल्याला छान पायऱ्या आहेत. मोह काय आवरला नाही त्यामुळे. सो इथे जाऊन जरा एक्सप्लोअर करूया. काय इथे लाटा कसल्या उडत आहेत, इथे लाटा ती बघा ती बघा ती बघा ती बघा भाई क्रेझी कसली लाट उडते तिकडे. आता ही बघा ही लाट येते, आता जाऊन आपटेल बघा.
आदळली 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 बूम. नाही हिच्यात एवढी मजा नव्हती ती बाकी भाई भारी भारी फुल भारी. आणि हा समोर सुवर्णदुर्ग. या पायऱ्या किती छान वाटत आहेत आणि बाजूला हा असा समुद्र. हा इथे रोड समुद्र सेम इथे पण होतं. इथे पण जोरात पाणी येऊन ते बघा तिकडे लाटा. नाही आता आढळला नाहीये भाई. क्रेझी भारी. आणि इथून पण वरून बीच वगैरे खूप भारी वाटतोय. आपली कार इथे पार्क केली आहे. हरणेला हॉटेल आमंत्रणला आलो आहे जेवायला. लास्ट टाईम पण आम्ही आलेलो तर इथेच जेवलेलो. 3 वाजून गेलेले. मला थोडी भीती वाटलेली 2:15 झालेत की जेवण मिळतो की नाही, पण आहे. आणि भाई मच्छीचा जो वास येतो आहे ना बाप. सो आता चला जेवूया. मच्छी खाण्यासाठी आलेलो इथे. आणि भाई गर्दी तर क्रेझी गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. या हॉटेल आमंत्रणवाल्यांच्या इथे राहायला पण आहे आणि छान मस्त बनवलं आहे. खूपच भारी. त्या मम्माला बोलव, खूप छान बनवलं आहे बोल. एक पापलेट थाळी मागवली आहे. सुरमई थाळी नव्हती त्यामुळे पापलेट थाळी मागवली. आणि मला मटण थाळी फायनली मला मटण या ट्रीटला मिळालं. पापलेट थाळी आणि मटण थाळी आणि वडे बघा केवढे. हा जो अंजारला ते मुरुड म्हणजे अलिबागवाला मुरुड नाही, अंजारल्याच्या इथे पण एक मुरुड आहे. सो तो वाला जो रस्ता आहे ना खूपच सिनिक कोस्टल रूट. तुमच्या लाईफमध्ये एकदा तरी नक्की घ्या, खूप भारी आहे. अंजारले ते मुरुडवाला कोस्टल रूट. हरणे ते करडे बीच जो कोस्टल रूट आहे ना खूपच सिनिक आहे, खूपच भारी. नक्की एकदा तरी ट्राय करा. तो पार करून आता आम्ही लाडघरच्या दत्त मंदिराला येऊन पोचलो आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य हा एका छोट्या टेकडीवर आहे आणि तिथून जो समुद्राचा नजारा दिसतो सराउंडेड बाय सी. हा मध्येच मंदिर आहे, ही मध्येच टेकडी आहे. छान कौलारू मंदिर. मंदिराच्या बाजूला एक विंडो आहे. हा डोअर आहे. आता मजा बघा. हरडे बंदराच्या वरती एक टेकडी आहे म्हणजे डोंगर आहे. तिथून भारी व्ह्यू दिसतो. चला दाखवतो तुम्हाला आता व्ह्यू. अशा प्रकारे हा व्ह्यू आहे बघा. हा समोर सुवर्णदुर्ग किल्ला. आपण मगाशी त्या किल्ल्यावर गेलेलो होतो. गोगड काहीतरी. आणि त्याच्या पुढचाही समोर किल्ला. आणि इथे हा व्हाईट कलरचा जो मंदिर आहे तो जो पाच पांढरी मधला राम मंदिर होता तो. आणि हा आय थिंक हरणे गाव किंवा पाचपांढरी गाव.
हरणे आणि अंजारल्याला जोडणारी ही जी टेकडी आहे त्याच्यावरचे हे जे कर्व्स आहेत, यू टर्न्स आहेत, डोंगरावरून दिसणारा नजारा आहे भाई, क्रेझी, एकदम भारी. वाय भाई. बैलगाडी. एरोप्लेनमध्ये पाण्यात काहीतरी आपण जर पाण्यात पडलो तर काहीतरी असेल ना गाडीमध्ये पण ना पप्पा. वाटेत आता लाईट हाऊसच्या या पॉईंटला गेलेलो बाई, कसला भारी आहे तो पॉईंट, कसलं भारी फील आहे तिथून. गाडी पार त्या टोकापर्यंत जाते, तिथे बसून छान ड्रोन वगैरे उडवला, लाईट हाऊसचे शॉट्स घेतले. लाईट हाऊसचे शॉट्स कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, ॲक्च्युली रिथवीला खूप घाई होती, वेळेवर जाऊया आपण, आपल्या बीचवर जाऊया. आपला बीच म्हणजे या प्रॉपर्टीचा प्रायव्हेट बीच आहे, सो आपण तिथे चाललो आहे. ही पण त्यांचीच जागा आहे. इथे पण विहीर आहे, इथे पण विहीर आहे. अजून हे डेव्हलप करत आहेत, म्हणजे हळूहळू यांचं डेव्हलप करणं चालू आहे. आणि यांची स्वतःची प्रायव्हेट सुरुचीची पण बाग आहे आणि त्याच्यानंतर बीच. सो आता रिथवीला पाण्यामध्ये पाय वगैरे टाकायचे आहेत. सनसेट ऑलमोस्ट तर 4 मिनिटांनी होईल. 7:14चा सनसेट आहे, 7:11 झाले, 3 मिनिटांनी सनसेट होईल. असे इथून यांनी ब्रिज बांधला आहे, प्रायव्हेट ब्रिज. आमचं लक चांगलं आहे, इतका टायमिंग चांगला आहे. बाय द वे ही सुरुचीची बाग यांची, तो समोर ब्रिज, आणि लक इतका चांगला आहे की हे बघा, आई क्रेझी, काय टायमिंगला पोहोचलो आहे. जस्ट सनसेट होतो आहे आणि आम्ही पोहोचलो आहे एकदम एजवर. आम्हाला सनसेट बघायला मिळाले. आणि यांच्या प्रॉपर्टीच्याच मागे हा अंजारल्याचा लाईट हाऊस, त्याच्यात तुम्ही ड्रोन शॉट बघितलेच. खूप कमी वेळा इतका खाली गेलेला सन, जेव्हा आपण समुद्रावर असतो तेव्हा खूप कमी वेळेला इतका खाली गेलेला सन आपल्याला बघायला मिळतो. आणि जनरली फॉगी असतं किंवा समोर ढग वगैरे असतात, त्यामुळे इतका डाऊन सन रेअरली बघायला मिळतो आणि आता तो बघायला मिळाला आहे. वातावरण तर फुल भारी झालं, फुल भारी. हाय.